सुरू आहे। गळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर भाजीपाल्याच्या माळा घातलेल्या आहेत। दुसरीकडे सगळ्या महिला इथे चुलीचं सामान घेऊन जे आहे ते चूल असतील, भांडे असतील, हे सगळं घेऊन इथे रस्त्यावर उतरलेलं आपल्याला पाहायला मिळतात। सायकल आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपण मागे जर पाहिलं तर बैलगाडी, घोडागाडी सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचा वापर करण्यात आलेला आहे। महागाईचा भडका आणि जनता त्रस्त आहे, त्यामुळे महागाईच्या विरोधात हे ठाकरेंच्या शिवसेनेचं आपल्याला आंदोलन पाहायला मिळते। शिवसेना भवनाच्या अगदी जवळ असलेली जी शाखा आहे त्या शाखेतून शिवसेना भवन असा हा मोर्चा इथे सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि आता जे आंदोलन आहे ते शिवसेना भवनापाशी पोहोचलेलं आहे। आपण पाहू शकतो शिवसेना भवनाच्या चौकामध्ये इथे आपण जर पाहिलं तर सगळे शिवसैनिक हे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने वाढलेले इंधनाचे दर असतील त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर इतर सगळ्या ज्या वाढलेल्या गोष्टी आहे, मग त्यामध्ये भाजीपाल्याचे दर असतील, सोन्या चांदीचे दर असतील, हे सगळी महागाई जी वाढत गेली त्या महागाईच्या विरोधामध्ये इथे ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून इथे ही निदर्शनं करण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या संख्येने इथे जर आपण पाहिलं तर महिलांचा सहभाग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर इथे मोठा पोलिसांचा बंदोबस्त पण आहे। आणि आता सध्या या ठिकाणी चौकात शिवसेना भवनाच्या चौकामध्ये इथे आपण जर पाहिलं तर हे सगळे एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि शिवसेना भवनाच्या चौकामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। स्थानिक आमदार महेश सावंत आहे, त्याचबरोबर नगरसेवक, माजी महापौर, हे सगळेच स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर शिवसेना भवनाच्या अगदी समोर हे आंदोलन सध्या सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथे चूल जी आहे ती मांडण्यात येते। आपण जर पाहिलं तर इथे ही चूल जी आहे ती खरं तर मांडण्यात येते आणि चुलीवर जेवण बनवताना इथे आपल्याला हे सगळे पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर विटा ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर त्या भांड्यामध्ये भाजीपाला ठेवण्यात आलेला आहे आणि इथे आता हे जेवण जे आहे ते इथे बनवण्यात येत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला खरं तर पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर इथे या महिला शिवसेना भवनाच्या चौकात बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे आपण जर पाहिलं तर हे सगळ्या भाजीपाला जो आहे तो इथे या महिलांनी इथे भाजी तयार करताना पाहायला मिळते। या चौकामध्येच या सगळ्या शिवसैनिकांनी ही चूल खरं तर मांडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथे सगळे जे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिक इथे एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळतात महागाईच्या विरोधात। आणि इथे ही चूल मांडून आपण जर पाहिलं तर जेवण बनवण्यात येत असल्याचं आपल्याला महिलांकडून चित्र पाहायला मिळतं आणि एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेना भवनाच्या समोर इथे केलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि महागाईच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा इथे ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या कडून केली जाते। जी काही भाववाढ आहे ती रद्द करा अशी मागणी इथून आहे आणि केंद्र व राज्य सरकारचा महागाई विरोधात हा निषेध इथे केला जातो। आणि आपण जर पाहिलं तर सध्या शिवसेना भवनाचा हा चौक आहे दादर परिसरामध्ये आणि या चौकामध्ये इथे या शिवसैनिक महिलांनी महागाईच्या विरोधात चूल पेटवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि इथे भाजी जी आहे ती तयार करण्यात येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर गळ्यात इथे त्यांच्या आपल्याला भाजीपाल्याच्या माळा पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर काळे कपडे आणि त्याचबरोबर काळ्या पट्ट्या इथे बांधून हा निषेध जो आहे तो